या नियमांचा आधार सदस्य घेत असतील तर कमीत कमी कोणता नियम ते सांगतायत, काय कोर्ट करतात हे ऐकून घेण्याच्या बद्दलची अपेक्षा माननीय उपाध्यक्षांच्याकडून अशा होती. पद्धतीने बाबाराजे पण भडकले. बघूया संपूर्ण व्हिडिओ. त्यासाठी जास्तीत जास्त सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. मतदान घेण्याच्या बद्दलची भूमिका त्या ठिकाणी घेतली गेली आणि ते मतदान सुद्धा आवाजी पद्धतीने. आज मतदान हे त्याच्या 2-3 पद्धती आहेत, आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. एकदम आवाजी पद्धतीनं मतदान घेऊन ही मिलं मंजूर झाली अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न चाललेला होता आणि त्यामुळे साहजिकच सदस्यांची प्रतिक्रिया अत्यंत तीव्र होती. माझ्यासारख्याची अपेक्षा सदनाच्या प्रमुखांच्याकडून, अध्यक्ष उपाध्यक्षांच्याकडून, जे चेअरवर होते त्यांच्याकडून या सगळ्या प्रश्नाकडे गांभीर्यानं बघणं, सदस्यांना त्यांचं मत मांडण्याची संधी देणं अशा प्रकारची होती. पण त्या ठिकाणी ती पाळल्या गेलं नाही. मी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विधिमंडळामध्ये, संसदेमध्ये सतत 50 वर्षाच्या पेक्षा जास्त वर्ष काम केलं आहे. पण पीठासीन अधिकाऱ्यांच्याकडून या पद्धतीचं सदस्यांच्याबद्दलचं वर्तन मी कधी पाहिलेलं नव्हतं. आणि माझ्यासारख्याला आणखीन एका गोष्टीचा धक्का बसला की माननीय उपाध्यक्ष हे कर्पूरी ठाकूर, बिहारमधले एक अत्यंत ज्येष्ठ नेते आणि संसदीय पद्धती, लोकशाही पद्धती, अधिकार याच्याबद्दलचे जाणकार, यांच्या विचारांना वाढल्या अशा प्रकारचा एक त्यांच्याबद्दलचं बोललं जातं. त्या सगळ्या विचाराला तिलांजली देण्याच्या संबंधीचं काम हे त्यांच्याकडून झालं आणि हे सगळं करत असताना सदस्यांनी काही मतं व्यक्त केली किंवा प्रतिक्रिया तीव्र झाली तर त्यांना ताबडतोब सदस्यपदावरनं म्हणजे बरतर्फ करण्यात आलं आणि त्यांचा अधिकार त्या ठिकाणी छिनावून घेतला गेला. अर्थात साहजिकच त्याची प्रतिक्रिया होणार होती आणि म्हणून ते सगळे सदस्य समोर गांधीजींच्या पुतळ्याच्या समोर उपाध्यक्षांच्या या भूमिकेच्या बद्दलचा आत्मक्लेश करण्याच्यासाठी काल संध्याकाळपासून धरणं जाऊन बसले, ते उपोषण केलं. त्याने आत्ता उपोषण सोडलं असावं आणि ही जवळपास समन कालची संध्याकाळ, कालची रात्र, आजची सकाळ ही त्या ठिकाणी उपोषणाच्या संबंधीची भूमिका घेऊन आपल्या मनातल्या तीव्र भावना मान्य सदस्यांनी शांततेच्या मार्गाने सदनाच्या समोर, सदनाच्या बाहेर व्यक्त केल्या. आश्चर्याची गोष्ट अशी की आज माझ्या पाहण्यात आलं की ज्या माननीय उपाध्यक्षांनी नियमांना महत्त्व न देता मूलभूत अधिकार सदस्याची भूमिका मांडण्याचा पूर्णपणाने ठोकरून लावता आणि हे करून जे उपोषण करणारे सदस्य त्यांना भेटण्याच्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी जाण्याची भूमिका घेतली आणि त्या उपोषणात त्यांना काही चहा बी द्यायचा प्रयत्न केला असं टेलिव्हिजनवर सांगण्यात आलं. मला आनंद आहे की सदस्यांनी त्यांच्या चहा पाण्याला काही हात लावला नाही आणि आपलं उपोषण त्यांनी कंटिन्यू केलं. खरं एका दृष्टीनं हा काहीतरी गांधीगिरीचा मार्ग होता असं म्हणलं जातं. माझ्यापाशी गांधी विचाराची एवढी बेइज्जत यापूर्वी कधी झालेली मी पाहिलेली नव्हती आणि ती त्या ठिकाणी घडली. आणि त्याशिवाय असं एक वेगळं वर्तन करून सदस्यांचा मूलभूत अधिकार छिनावून आपण काहीतरी आणखीन काहीतरी वेगळं दाखवण्याच्या संबंधीचा प्रयत्न करतो आहे. याचा अर्थ एकच आहे की कर्पूरी ठाकूरांच्या विचारानं काम करणारे सहकारी म्हणून ज्यांच्याकडे आम्ही बघत होतो ते आमचं असेसमेंट पूर्णपणानं चुकीचं आहे हे मला या ठिकाणी कबूल करायला पाहिजे. आणि म्हणून आज सदस्यांनी अन्नत्याग केला आहे कालपासूनचा हे आम्हाला आज कळलं. तर त्याच्यात पाठिंबा देण्याच्यासाठी आज मी स्वतःही समोर निवडून अन्नत्याग अन्न घेणार नाही आणि सदस्यांना त्याच्यात सहभागी होण्याच्या संबंधीची भूमिका घेतली. अर्थात ही अशी भूमिका
सदस्यांनी घेतली किंवा मी घेतली किंवा आणखीन कोणी काही घेतली, तर हल्ली ज्या पद्धतीनं उपाध्यक्षांची भूमिका सदनामध्ये दिसते त्याच्यावरती काही परिवर्तन होईल असं म्हणणं हे अत्यंत धाडसी आहे आणि ते धाडस मी काही करू इच्छित नाही. आता या प्रश्नाशिवाय काही तुम्हाला कोणाला विचारायचं आहे? सर, प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभेतून जो वॉकआउट केला त्या संदर्भात काही जण प्रश्न उपस्थित करतात की राष्ट्रवादीने तिथे आपली भूमिका स्पष्टपणे मांडायला हवी होती, विरोधासाठी तिथे थांबायला हवं होतं. असं आहे की हे अर्धवट माहितीवर अशा प्रकारचं व्यक्त केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रफुल्ल पटेलांनी सविस्तर भाषण सदनामध्ये केलं. या बिलाच्या संबंधी ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी काय होतं, आज त्या सदनाची रचना वेगळी झाली. पत्रकारांना सदनामध्ये काय चाललं हे पूर्ण लक्षात यायला वेळ लागतो. त्याचं कारण आम्ही राज्यसभेत बसतो, आमची गॅलरी आहे तिथे काही सदस्य बसतात, काही सदस्य लोकसभेमध्ये बसतात, काही सदस्य लोकसभेच्या गॅलरीमध्ये बसतात आणि साहजिकच पत्रकारांना या सगळ्या ठिकाणी एका वेळेला कोण कुठं आहे, म्हणजे सदनात मी बसल्यानंतर सुद्धा अवगत बोलायला उभे राहिले तर आम्हाला शोधावं लागतं कुठे इथं आहेत का, तिथं आहेत का, तिथं आहेत का, तिथं आहेत, या पद्धतीनं. आणि त्यामुळं कोण काय बोललं किंवा बोलतं हे खूप वेळेला पत्रकारांच्या नजरेत येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी भूमिका ही स्वच्छपणानं प्रफुल्ल पटेल यांनी मांडली आणि लोकसभेमध्ये सुप्रिया सुळे याही अनेक प्रश्नावर त्या ठिकाणी बोललेल्या होत्या. आणि त्यामुळं तिचं काही भूमिका नव्हती किंवा आम्ही कोणी असा मी नव्हतं ही गोष्ट खरी आहे, पण बाकीचे आमचे सहकारी मित्र त्या ठिकाणी होते. त्या ठिकाणी वंदना चव्हाण होत्या, त्या ठिकाणी आमच्या परभणीच्या फौजिया खान त्या ठिकाणी होत्या, प्रफुल्ल पटेल प्रत्यक्ष बोललेले त्या ठिकाणी आहेत. आणि त्यामुळे आम्ही आमची त्या ठिकाणी भूमिका स्वच्छपणाने घेतली आणि ज्या वेळेला म्हणजे त्याला विरोध केला, त्याच्या पाठीमागची मतं काय जी मांडायची ती आम्ही मांडली, पण नंतर मांडून देण्याची भूमिकाच होत नाही, घेतली जात नाही हे दिसल्याच्या नंतर त्याच्याबद्दलची तीव्र भावना व्यक्त करणं आणि बाहेर काढणं त्याच्या काही दुसरा पर्याय नव्हता. आणि त्यामुळं कळत काहीतरी पाठिंबा वगैरे वगैरे असं म्हणण्यात काही अर्थ नाही. ही वस्तुस्थिती तिथली नीट समजून घेऊन भाषण करायला हवं होतं. सर, शिवसेनेने पण लोकसभेमध्ये पाठिंबा दिला आणि राज्यसभेमध्ये ते तुमच्याप्रमाणे त्यांनी ॲबसेंट राहिले, त्यांनी या बाजूने मतदान केलं नाही. तर शिवसेनेच्या भूमिकेबाबत पण प्रश्नचिन्ह निर्माण होतं. शिवसेनेच्या भागात काय केले मला माहिती नाही, कारण मी काही लोकसभेत नाही. पण या राज्यसभेमध्ये शिवसेनेने या बिलाला विरोध करण्याची भूमिका घेतली आणि त्यासंबंधीचं मी त्याच्या प्रतिनिधीचं वक्तव्य ऐकले. पास झालेला आहे, या बिलाचा कुठेतरी परिणाम होऊ शकतो, कारण की म्हटलं जाते की एपीएमसी वरती याचा परिणाम होऊ शकतो. शेतकऱ्यांच्या जो त्यांना जो अधिकार होता त्यांच्या मालाच्या संदर्भात तो त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो. भाजप असा दावा करतोय की आता मार्केट जे आहे ते पूर्णपणे शेतकऱ्यांसाठी खुलं झाले पूर्ण देशभरामध्ये. दोन गोष्टी आहेत, 3-4 गोष्टी आहेत. तर तुरीच्या कृषी बिलावर झाला एक तर ही दोन्ही तिन्ही बिलं असं एका झटक्यात पास करण्याची काय आवश्यकता नसावी. प्रत्येकावर स्वतंत्र सविस्तर चर्चा होऊ शकली असती असो. पण एक बिल त्याच्यामध्ये आहे की कॉर्पोरेट सेक्टर आज ते अमेझॉन किंवा या सगळ्यांना एखाद्या राज्यामध्ये जाऊन एखाद्या गावात जाऊन की एखाद्या पिकाच्या संबंधीची पूर्ण खरेदी करण्याचा अधिकार आता आहे आणि हा पर्यंत तसा नव्हता. म्हणजे कॉर्पोरेटचा गावातला दुकानदार व्यापारी कुणी खरेदी करतो भाजीपाला त्याला कोणाचा विरोध नव्हता. आज तुम्ही जर बघितलं की त्या मार्केट कमिटीच्या संबंधीचा उल्लेख केला गेला. मार्केट कमिटी आणि तिथं शेतकऱ्याला माल देशात कुठे विकायला परवानगी आहे या प्रकारचं जे सतत सांगितलं जातं मला ह्याच्यात नवीन काय दिसतं, म्हणजे याच्यात विरोधाभास आहे. आता उदाहरणार्थ मुंबईचा आपल्या कोकणातला हापूसचा आंबा तुम्हाला मुंबईची दिल्लीची मिळतो, तुम्हाला कलकत्त्याची मिळतो, कुणी बंदी घातलीच आहे. किंवा नाशिकची द्राक्ष
की देशात कुठेही आपल्याला विकता येतात. तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या या राज्यामध्ये यापूर्वीसुद्धा होत्या. प्रश्न कुठं आलेला आहे? प्रश्न कृषी बाजार समितीमध्ये काही गोष्टींची खरेदी ही विशेषतः पंजाब, हरियाणा आणि वेस्टर्न UP इथून केली जाते. उदाहरणार्थ गहू, तांदूळ, आणि ती खरेदी प्रामुख्यानं फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीनं MSP जाहीर करून केली जाते. ते काम मी 10 वर्ष बघितलं, त्यामुळे मला त्याची थोडी माहिती आहे. आणि त्यामुळे ही कोट्यावधी रुपयाची खरेदी करण्याचं काम जे कृषी बाजार समितीतून होतं. सदस्यांचं म्हणणं होतं की तुम्ही याच्यात सवलत दिली म्हणताना मग त्या कायद्यात सांगा ना की आम्ही MSP कायम ठेवू. हा अधिकार मिनिमम सपोर्ट प्राईसचा जो आहे तो आम्ही संपूर्ण त्या ठिकाणी रिझर्व करू. पण त्याच्यासंबंधीचं काही स्पष्टीकरण त्या ठिकाणी झालं नाही. आता देतात, हे सगळं झाल्याच्या नंतर सांगितलं जातं आहे. पण त्याची सदनामधल्या चर्चेमध्ये ते जर करता आलं असतं तर बरं झालं असतं. आणि ही शंका लोकांच्या समोर काय येत होती? एका बाजूनं तुम्ही मार्केट खुलं असं म्हणतात आणि दुसऱ्या बाजूनं नाशिकचा कांदा परदेशात जायला बंदी घालतात. मग बंदी का घातली तुम्ही? मुंबईचा का तुम्ही त्या ठिकाणी थांबवलं? त्या ठिकाणी सांगण्यात आलं की कांद्याचे भाव वाढल्यामुळे महागाई झाली. आम्हाला लोकांचं म्हणणं एकच होतं की तुम्ही रोजच्या जेवणामध्ये तुमचा जो खर्च आहे, रोजच्या जेवणामध्ये जो खर्च आहे, समजा लंच जर तुम्ही गेलात तर सकाळी तुम्ही भोजनाला बसला का तुम्ही चपाती घ्या, गहू घाल, तांदूळ घाल, एखादी भाजी घाल, या सगळ्याचा खर्च किती? आणि त्या खर्चामध्ये कांद्याचं शेअर किती? दैनंदिन लंच अँड डिनरमध्ये कांद्याचं कॉन्ट्रिब्युशन तुमच्या जेवणात किती आहे? शिल्लक आहे. असं असताना कांद्यामुळे महागाई झाली म्हणून लगेच परदेशाचे सगळे कॉन्ट्रॅक्ट हे रद्दबातल करायचे किंवा थांबायचे. हा धोका सरकारच्या मनातही त्यावेळेचं सरकार त्या ठिकाणी निर्णय घेऊ शकतो. आणि ते कायद्याचंच तुम्ही आम्हाला अभिवचन द्या, हा अभिनय त्याच्या पाठीमागचा होता. आणि तो अभिप्राय ह्या ठिकाणी पाळला गेला नाही. आज हे सकाळ दुपार निर्णय जे घेतले जातात त्याचे दुष्परिणाम बाहेरच्या बाजारामध्ये भारताबद्दलचे वाईट होते. मी स्वतः एकदा देशाचा अन्न खात्याचा मंत्री म्हणून प्रधानमंत्री त्यावेळचे नरसिंहराव यांच्या सांगण्यावरनं श्रीलंकेचे राष्ट्रपती, काय त्यांचं नाव असं, आत्ताचे जे प्राईम मिनिस्टर आहेत ते राजपक्षे, त्यांना मी भेटायला गेलो आणि आम्ही तुम्हाला पाहिजे तसा सप्लाय करायला तयार आहोत वगैरे वगैरे सगळी चर्चा केली. पण त्यांनी काही गोष्टी बंदी घातली. त्यांनी सांगितलं की आम्हाला तुमच्याकडून माल घेणं केवळ फायद्याचं आहे, जवळ आहे, पण यू आर नॉट रिलायबल सप्लायर. तुमच्या देशामध्ये त्याची कमतरता वाढली, किमती वाढल्या की तुम्ही बॅन करता एक्सपोर्ट. आणि तुम्ही बॅन केला तर आमच्याकडे फजिती होते, कारण आम्ही तुमच्याकडनं माल येईल या अपेक्षेवर आमचं नियोजन केलेलं, तर ते तुम्ही पाळलं नाही तर आमची फजिती होते. नेमके हेच बांगलादेशमध्ये काल झालं. बांगलादेशमध्ये कांद्याच्या बंदीच्या नंतर त्यांनी आपली नापसंती व्यक्त केली. तर याच्यामध्ये या प्रकारची धोरणं ही शेती, शेतमाल, शेतकरी या सगळ्यांच्या दृष्टीने आणि ग्राहकाच्या दृष्टीने आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठीच्या दृष्टीने योग्य नाहीत. या सगळ्या गोष्टीच्या संबंधीचा उल्लेख तिथं कुठं ना कुठे केला पाहिजे. हे आहे आज जे सांगितलं जातं की आता आम्ही सगळ्याकडे माल विकायला परवानगी आहे. ठीक आहे, मग परवानगी असेल तर ह्या बॅन काढून टाका. पण ते बॅन आजही आहेत. आज नाशिकचा कांदा परदेशात जाऊ शकत नाही. आता JNPTला जो माल पडलेला होता, केवळ मी बोलणं योग्य नाही, पण आम्ही फार आग्रह केला तिथे की तो माल तरी जावा ना. तिथे 2 मेसेज लागलेली आहेत, 500, 200 ट्रक उभे आहेत. मग शेवटी त्याला परवानगी दिली आणि तो माल कॉमर्स मिनिस्टरनी सहकार्य केल्यावर आज बाहेर जायला लागेल. पण तो गेला, पण बाकीच्याला काही हात लावले नाही, त्याला काही परवानगी नाही. तर हा विरोधाभास आहे. एका बाजूने तुम्ही
कृषी बाजार समिती आता बंधनं काढली, आम्ही संबंध देशाचं मार्केट खुलं केलं हे सांगता आणि नंतर या प्रकारची बंधनं घालता, हा त्याच्या पाठीवरचा म्हणजे या गोष्टीला आम्हा लोकांच्याबद्दलची एक प्रकारची नाराजी आहे. आणि त्याच्यानंतर या बिलावर त्या ठिकाणी हवी तशा प्रकारची चर्चा ही होऊ शकलेली नाही, करून दिलेली नाही. आणि त्यामुळे आज काही सांगितलं, किती जाहिराती दिल्या, ठीक आहे, वृत्तपत्राच्या दृष्टीने चांगलं आहे, संवत्सरही राहायला मिळते, त्याच्यावर काही वाईट वाटायचं कारण नाही. विशेषतः वृत्तपत्रांनी असं मला सकाळमध्ये नाही कळलं, त्यामुळे या गोष्टी घडत आहेत. पण हे याच वेळेला करण्याची वेळ काढली याच्याकडे सुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे. सर, आपने अन्य जॉब को आप 10 लाख क्यों दिए, ये हिंदी में बताएंगे? मराठी सर, उपाध्यक्ष हरिवंश यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिलं आहे आणि त्यांनी म्हटलंय की जे निलंबित खासदार आहेत त्यांनी लोकशाहीचं वस्त्रहरण केलेलं आहे आणि ते स्वतः एक दिवस उपोषण करणार आहे. उपाध्यक्षांचं एकंदर भूमिका सदनाकडे सदस्यांच्याकडे बघण्याची, ती त्या सदनाच्या प्रतिष्ठेची आणि त्या पदाचा प्रचंड अवमूल्यन करणारी आहे. आणि त्यामुळेच मी स्वतःच आज त्यांच्या एक दिवसाच्या उपोषणामध्ये सहभागी होणार आहे. ते बिहारचे आहेत आणि परत पुन्हा त्यामध्ये बिहारचा देखील इश्यू आणण्यात आला आहे की बिहारच्या एका नेत्याचा अशा पद्धतीने अपमान करण्यात आला. असं की त्यांचं वर्तन साधण्यामधलं कसं आहे हे संबंध देशाने बघितलं. मला काळजी आहे की बिहारच्या लोकांना सुद्धा चिंता वाटली असेल की आपला प्रतिनिधी काय करतो. भाऊसाहेब, तुम्ही सांगताय की मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या घडामोडीसाठी तुम्ही थांबला होता. काल तुम्ही सांगितलं की ऑर्डिनन्स काढायला हवा आहे, जर याला एक पर्याय दिला होता. मराठा आरक्षणाच्या संदर्भात ऑर्डिनन्स काढून आपण एक पर्याय दिला होता. त्याच्यात आम्ही 3-4 पर्याय होते. त्यातला तज्ज्ञांचा सल्ला शेवटी महत्त्वाचा आहे. रिनाऊंड लॉयर्स या सगळ्यांना कन्सल्ट केलं गेलं आणि त्या सगळ्यांचं मत सामुदायिक हे होतं की अपील तातडीने करणं गरजेचं आहे आणि स्टे उठवायची मागणी गरजेचं आहे. आणि त्यामुळे हे जर तज्ज्ञ काही कायदेशीर तज्ज्ञ नाही, त्यातल्या तज्ज्ञांनी सांगितलं आणि तर तो विचार राज्य सरकारने स्वीकारला. धनगर समाजातल्या लोकांनी काल परभणीमध्ये मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. त्या संदर्भात काय भूमिका असणार आहे सरकारची माहिती नाही आता, कारण मी कालच्या अर्थव्यवस्थाशास्त्रामध्ये वाचलेली आहे की त्याच्यामध्ये आम्हाला लोकांची भूमिका यापूर्वी हा एकदा प्रश्न महाराष्ट्रात आला. आदिवासींच्यासाठी राखीव केलेल्या जागेला धक्का न देता धनगर समाजाच्यासाठी स्वतंत्र तरतूद करायला आम्हा लोकांचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठिंबा आहे. ही भूमिका आज नाही, पण मागे एकदा हा प्रश्न आला होता महाराष्ट्रात, त्यावेळेला आम्ही जाहीर केलं. सर, अशोक चव्हाण म्हणतात की कॉर्डिनेशन अजून चांगलं होऊ शकलं असतं. ज्याप्रमाणे राज्यात तिन्ही पक्षांचं कॉर्डिनेशन आहे, जर ते दिल्लीत किंवा संसदेत दिसलं असतं तर कदाचित हे कन्फ्युजन टाळता आलं असतं. काय वाटतं? मला काही वाटत नाही तसं. कॉर्डिनेशन कसं सुप्रीम कोर्टात केस मांडली, कपिल सिब्बलसारख्या एक देशातलं अतिशय उत्तम लॉयर त्या ठिकाणी होते. दुसरे आमचे पार्लमेंटचे मेंबर काय त्यांचं नाव अभिषेक सिंघवी, देशातले एक मोठे लॉयर ते त्या ठिकाणी होते. रोहितजी त्या ठिकाणी होते. म्हणजे यू नेम टॉपमोस्ट लॉयर ऑफ द कंट्री. ते सगळेजण राज्य सरकारच्या आणि आरक्षणाच्या बाजूने त्या ठिकाणी मांडत होते. त्यांचं कोऑर्डिनेशन होतं आणि ती केस त्यांनी त्या ठिकाणी उत्तम दृष्टीने मांडली. मी स्वतः केस फॉलो करत होतो. मी काही कोर्टात गेलेले नाही किंवा वकील नाही, पण काय चाललं याची माहिती घेतली. सर, काँग्रेस कदाचित शेतकरी विधेयकांवरून रस्त्यावर सुद्धा आंदोलन करण्याची तयारी करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबत अशा पद्धतीने आंदोलन रस्त्यावर करणार नाही, मला माहिती नाही, कारण मी वर्तमानपत्रात वाचतोय. त्या पक्षाच्या पातळीवर आमचे लोक बोलतील त्यांच्याशी, नंतर हा निर्णय घेतील. सर, शेतकरी जे आहे ते कृषी विधेयकाच्या विरुद्ध रस्त्यावर उतरणार आहे. देशव्यापी आंदोलन देखील त्यांचं 25 तारखेला आहे अशी माहिती मिळते. तर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय असते? नाही, असं आहे की हे संबंध देशातल्या 100-125 संघटना काही एकत्रित करत आहेत. आणखी एक कामगारांच्या बिलाच्या संबंधी सुद्धा देशातल्या कामगार संघटना काही पावलं टाकतात.
त्या सगळ्यामध्ये आपण सहभागी व्हावं असं आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मत आहे. पण तो निर्णय अधिकृतपणाने जाहीर करतील. आम्ही त्याच्यात पाठिंबा देणार आहोत, सहभागी होणार. पवार साहब, एक सवाल ये था आपसे कि आपके हिसाब से इस नए फार्म बिल में ऐसी कौन सी बात है जिसके लिए मोदी जी अपने मुस्तकबिल को दांव पे लगाने के लिए तैयार है? नहीं कहा कि क्या दाव पे लगाएंगे? इतने बड़े पैमाने पे उसकी जो मुखालिफत हो रही है उसके बावजूद भी वो उस पर अड़े हुए हैं। आप ये देखिए, आज इसकी रिएक्शन सबसे ज़्यादा कहाँ है? आज सबसे ज़्यादा रिएक्शन है हरियाणा, पंजाब, वेस्टर्न यूपी। इस एरिया में जो क्रॉप तैयार होते हैं, आज खासतौर पर धान और गेहूँ, और इसका 100% प्रोक्योरमेंट या 80% प्रोक्योरमेंट, 90% प्रोक्योरमेंट ये फुल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया करती है। जो जिस तरह से बिल की बातें सदन के सामने या लोगों के सामने रखी गई है, इसमें ये कॉन्फिडेंस इसमें दिया नहीं था। इसकी शार्प रिएक्शन उस क्षेत्र में देश की ज़्यादा हुई। यहाँ प्याज के बारे में जितनी बात होती है, इतनी गेहूं के बारे में यहाँ बात होती नहीं, धान के बारे में यहाँ बात होती नहीं, क्योंकि महाराष्ट्र इज वन ऑफ द मेजर प्याज प्रोड्यूसर, अनियन प्रोड्यूसर स्टेट, और इसलिए अलग अलग स्थिति अलग अलग राज्य की। जिस तरह से आप देख रहे हैं सुशांत केस में अब ड्रग्स का मामला नया सामने आया है, कई ऐसे सितारे जिनका नाम सुन के आ रहा है, पूरे किस तरह देख रहे हैं? मुझे कुछ मालूम नहीं, मैं इसमें इतना ध्यान देता नहीं। मुझे लगता है कि ये केस को यानी किसी के लिए सुसाइड हो तो दुख होता है, इसमें कोई बात नहीं, सुसाइड होती है। मुझे एक है कि एक सुसाइड के बारे में पूरे देश में पिछले 3 महीने से इतनी सीरियस चर्चा चालू है, इससे एक लोगों को लगा है कि भाई ये सीरियस आत्महत्या होनी नहीं चाहिए थी। तो मुझे डर ये है कि हर दिन 10 या 15 या हर महीने को 50 किसान आत्महत्या करते हैं, इस बारे में नज़रअंदाज करना वो मुझे ठीक नहीं लगता। सर, आपने आज के दिन अन्य त्याग का फैसला किया, संक्षेप में बताएंगे कि ये फैसला आपने क्यों किया है? क्या अन्य त्याग का फैसला किया आज के दिन? नहीं, क्योंकि जिस सदन में मैं बैठता हूँ वहाँ के उपाध्यक्ष ने ये सब इस तरह की ट्रीटमेंट अपोजिशन के देने के बाद उन्होंने अन्न त्याग किया, तो इस बारे में उनके बारे में इनके ये तथाकथित गांधीगिरी के बारे में अपनी तीव्र वेदना ये स्पष्ट करने के लिए मैं इसमें शामिल हूँ। गृहमंत्री अनिल देशमुख यांनी IPS अधिकाऱ्यांबाबत एक वक्तव्य केलं होतं. त्यांना विचारा बाबा, विषय असा आहे की भूमिदृष्टी आपल्या पार्टीचे गृहमंत्री आहेत, त्यांच्याकडे काय जे असेल ते त्यांनी केलेले असेल त्यांना विचारा, मला स्वतःला माहिती असेल तर काही कारण नाही. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कारभार कोरोनाच्या कार्यकाळामध्ये आता सुधारला आहे असं वाटतं का? कारण की पुण्यामध्ये अत्यंत रुग्णांची संख्या वाढतीये, नागपूर, नांदेड, सोलापूर, मुंबईमध्ये आता आवाक्याच्या बाहेर गेले जात आहेत. मला माहिती नाही, पण मी अधिकाऱ्यांशी काल बोललेलं आहे आणि मी डेली बोलतो या सगळ्या महत्त्वाच्या ठिकाणी. मला पुण्याचा कालचा जो रिपोर्ट आहे त्यानुसार म्हणजे परिस्थिती चिंताजनक होती, तो आता खाली यायला लागलेला असं दिसतं. तुम्ही आता आजचा 11 पेशंटचा बघा आणि कालचा परवाचा 11 बघा, आता तो 11 थोडा बदलतो असं दिसते, पण त्याच्याकडे अतिशय काळजीपूर्वकच लक्ष द्यावं लागेल, त्याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे. सर, अनलॉक टप्प्याटप्प्याने केलं जात आहे, अनलॉक टप्प्याटप्प्याने सगळं उठवावं अशी मागणी येते. लोकलमधल्या लोकांची प्रवासाची मागणी जोरदार घेतली, कारण की आपण सगळ्या व्यवस्था ओपन करतोय. अशा वेळेस मुंबईसारख्या शहरांमध्ये अशा मोठ्या प्रमाणात मागणी केली जाते. राज्य सरकार याबाबत ती भूमिका काय घेतं? त्याचे राज्य सरकारने ठरवायचे, पण मला विचारलं राज्य सरकारने, तुम्ही सांगेन तुम्ही सोशल डिस्टन्सिंगच्या संबंधीची काळजी घ्या आणि या बाबतीत हळूहळू तुम्ही या सगळ्या गोष्टीचा आपल्याला सामना करावा लागेल, त्याच्याबरोबर जगावं लागेल, ही स्थिती निर्माण करा. पवारसाहेब, एक अशी बातमी आली होती की सुप्रिया सुळे असतील, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे जे निवडणुकीचे ॲफिडेव्हिट्स आहेत त्याची आता कुठेतरी चौकशी सुरू होते, इन्कम टॅक्सकडून देखील पाहणी होते, त्याला तुम्ही कसं पाहता? माझ्या मते तुला काही
नीट माहिती काही घ्यायचा तुझा प्रयत्न दिसत नाही, कारण तू सुप्रिया आधीच्या सारखं पहिली नोटीस मला आली. मला असं वाटतं की या दोघांच्या पेक्षा माझी थोडी गैरजोगत असावी. सर, पण तुम्ही असं कसं पाहताय की नोटीस आता येणार आहे कसं पाहताय? आता त्यांनी जी नोटीस मला दिली सुप्रियाला येणार आहे असं ऐकतो, अजून हातात पडलेली नव्हती, कदाचित काल संध्याकाळी मिळणार होती असं कळलं होतं, तर ती आता एकदा येऊन देत चांगली गोष्ट आहे. पण सर्व देशातल्या इतक्या सदस्यांच्यामध्ये आम्हा लोकांच्या बद्दलची एक प्रेमाची भावना की जी दिसते त्याच्याबद्दलचा आनंद आहे आम्हाला. तुम्हाला कधी नोटीस आली आणि काय नोटीस आहे? मला काल नोटीस आलेली, त्यांनी मला काही काही गोष्टीची माहिती दिली. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आहे, म्हणून ते सिलेक्टिव्ह सदस्यांना अशा पद्धतीने नोटीस पाठवली. ते मला माहिती, पण मला आधी एवढं माहिती. सर, गेले काही दिवस जर तुम्ही घटना पाहिल्या तर सतत राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लागू व्हावी अशी मागणी विविध लोकांकडून येत आहे. कोण वीज लोक कोण आहेत असे, ज्याचा परिणाम सगळं महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या जनतेवर होईल. देशाची त्याला काही कारण आहे का? राष्ट्रपती राजवटीची काही गमत आहे का? त्या ठिकाणी क्लिअर कट मेजॉरिटी आहे. देशाची अर्थव्यवस्था संकटात आहे, त्याचं कारण विचारलं अर्थमंत्र्यांना, तेव्हा सांगितलं की ऍक्ट ऑफ गॉड आहे. तर अशा अर्थमंत्र्यांचं कौतुक राष्ट्रवादीच्या काही खासदारांनी केल्याची बातमी, त्याच्यावरती काय कौतुक केलं आणि तुम्ही केलं? माझ्या कानावर आलेलं नाही, तर या सगळ्या प्रश्नाच्या संबंधी आम्ही चर्चा केलेली आहे. बाकी काय नाही ना. इन्कम टॅक्सचीच नोटीस आहे ना ती आली तुम्हाला? इन्कम टॅक्स म्हणजे इलेक्शन कमिशनच्या सांगण्यावरून इन्कम टॅक्सने ही नोटीस दिलेली आहे असं त्या नोटीसमध्ये उल्लेख. ज्यावेळेस ईडीची नोटीस आली त्यावेळेस तुम्ही ईडी वरती जाणार होते, ईडीकडे धाव घेणार होती, असं काही आता प्लॅन आहे का? नाही, आता ही इन्कम टॅक्सची नोटीस आहे, त्याचं उत्तर द्यावंच लागेल. ते उत्तर नाही दिलं तर 10,000 रुपये दंड आहे एका दिवसाला, असं काहीतरी आहे त्याच्यात. त्यामुळे आम्ही ती लवकरच देऊ. आणि तुम्ही सोशल डिस्टन्स पाळत नाही, त्यामुळे तुम्हाला एखादा दंड मिळेल. So the income tax bill, if you could just inform us in English, have you also got a notice from the income tax department on as far as the election affidavits are concerned? So as far as the election affidavits are concerned, have you also Same got... thing, as I told you, I have, in fact, I got a notice from income tax. Exactly the affidavit which I have submitted in 2020, then 2014, then 2009-10. So all these affidavits, they are asking information and they are asking some clarification. Similarly, they are asking to Supriya also her last 3 elections. So do you think it's a way of targeting the alliance partners of the Maharashtra government? No, I don't know. I was told that I read in the paper some of he has given before. They have also given to Chief Minister and his son. So, असं दिसतंय की त्यांना काही लोकांच्याबद्दल फार ऋणानुबंध प्रेम आहे, आस्था आहे. हो सर, शेतकरी सुधारणांच्या विधेयकांबरोबर सहकार सुधारणा विधेयक मंजूर केलं, त्याच्यामुळे आता सहकारी बँकांवर थेट RBIचं नियंत्रण आहे. त्याचा महाराष्ट्र सरकार राज्यावर काही दीर्घकालीन परिणाम होतो? असं की त्याच्यामध्ये RBIचं म्हणजे या डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँका आणि या सगळ्यांच्यावर अधिक लक्ष हे नावाचं असतं. ह्या सगळ्या बँका नावाच्या अंतर्गत असतात. या बाबतीत एक असं सांगण्यात आले की
काही बँकांच्या सहकारी बँकांच्यामध्ये गैरव्यवहाराचं प्रमाण जास्त आहे. याच्यासाठी मी प्राईम मिनिस्टरने एक सविस्तर पत्र लिहिलं. देशामध्ये नॅशनलाइज बँक, शेड्यूल बँक, कोऑपरेटिव्ह बँक या तिघांचं एकंदर व्यवहार आणि एकंदर व्यवहारामध्ये ज्याच्याबद्दल तक्रारी झाल्या, केसेस झाल्या, फ्रॉडच्याबद्दलचे आरोप झाले आणि त्याच्यातली एकंदर रक्कम किती आहे याबद्दलचे सगळं सविस्तर टिप्पण पार्लमेंटमध्ये फायनान्स मिनिस्टरने जे दिले ते मी उद्धृत केले. त्याच्यामध्ये स्पष्ट असं आहे की कोऑपरेटिव्ह बँकेतला गैरव्यवहाराच्या संबंधीचे आकडे हे 1% आत आहेत, 0.5%, लेस दॅन 0.5%. आणि बाकीच्या बँकांचं प्रमाण हे कुठं 9% आहे, कुठं 14% आहे, कुठं 11% आहे. आणि त्यामुळे कोऑपरेटिव्ह बँकेचा याच्यातला शेअर हा अत्यंत कमी असतानासुद्धा आज त्या कोऑपरेटिव्ह बँकेच्यावर नियंत्रण ठेवण्याच्यासाठी अधिक या ठिकाणी लक्ष घातलं जातं आहे. याचा अर्थ लोकांच्या मुवमेंट ज्या आहेत त्याच्यावर कुठेतरी नियंत्रित करण्याचा प्रयत्न असावा असं प्राथमिक दिसतं. सर, एक वेगळा प्रश्न आहे की एकीकडे कोरोनाची ही परिस्थिती बघता सगळेच राजकीय पक्ष नेते जे आहेत ते विशेष काळजी घेताना बघायला मिळत आहेत. मात्र राज ठाकरे मास्क घालत नसल्याचं सातत्यानं दिसून आलं. त्यांनी दंड झाला म्हणून तुम्ही छापलं असं मी वाचलं. त्यांना फाईन झाला ना असं नाही सर, नाही फाईन नाही लागला. त्यांनी क्लॅरिफाय केलं, त्यांना नाही लावलं, फाईन नाही लागलं. पण त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे का? पण ते मास्क नाही वापरत. सगळ्यांनी घेतलं पाहिजे ना. मी दोघांनी घेतली पाहिजे. तुम्ही खाली केलेलं मी करत असतो.